नमस्कार, मी दीपक पळसुले. या विशेष वृत्तात आपल्या सगळ्यांचे स्वागत. तुमच्या आमच्या आजूबाजूला फिरणाऱ्या पिटुकल्या मुंग्या रासायनिक बॉम्ब बनवतात. बॉम्बच्या मदतीनं भयंकर युद्ध घडवून आणतात आणि वंशहत्या घडवतात. वातानुकूलित वारुळातली फुटकळ कामं करण्यासाठी इतरांना गुलाम करतात. दुधासाठी गायी पाळतात, शेती करतात. सरसर एका रांगेत चालणारा हा छोटासा जीव प्रसंगी शरीराची शिडी, क्रेन, पूल आणि तराफाही बनवतो. प्रत्यक्ष पाहिल्याशिवाय विश्वास बसणार नाही अशा मुंगी जगतावर एबीपी माझाची ही जबरदस्त विज्ञान यात्रा. मुंग्यांची नाकासमोर काम करण्याची वृत्ती बघून कवी बासी मर्ढेकर म्हणाले होते, मी एक मुंगी, हा एक मुंगी, तो एक मुंगी, तू एक मुंगी, ही एक मुंगी, ती एक मुंगी. कुणी डोंगळे काळे काळे, कुणी तांबड्या भुरक्या मुंग्या, कुणी पंखांच्या पावसाळी, बेरड ग्रीष्मातल्या लवंग्या. मुंबईतल्या लोकलच्या गर्दीत किमान पाय ठेवण्यासाठी धावाधाव करणाऱ्या माणसांच्या स्वभावासारख्या मर्ढेकरांना या मुंग्या दिसल्या असाव्यात. पण या अतिसामान्य वाटणाऱ्या कीटकाचं जीवन पाहिल्यानंतर सगळ्या मनुष्य जातीचा अभिमान गळून पडावा. पृथ्वी तलावर अस्तित्वात असलेल्या 18 लाख जीवांची आजवर संशोधकांनी नोंद केली. त्यापैकी 10 लाख कीटक आहेत. खरं तर या वसुंधरेवर माणसांपेक्षा कीटकांचंच साम्राज्य आहे. या कीटकांपैकी घराघरात फिरणाऱ्या मुंग्यांविषयी या विज्ञान लेखकाला माहिती जमा करण्याची खुमारी आली. सलग 13 वर्ष खर्चून या तरुण लेखकानं लिहिलेलं हे मुंग्यांवरचं मराठीतलं पहिलं आणि एकमेव पुस्तक. पुस्तकातली संकलित माहिती वाचता क्षणी लेखकाला भेटण्याची तीव्र इच्छा होते. मानेंच्या या पुस्तकामध्ये खूप गमतीशीर असे उल्लेख आहेत. जी माहिती त्यांनी कलेक्ट केली ती अशी सांगते की मनुष्य प्राण्याच्या जगामध्ये मुंग्या राहत नाहीत, मुंग्यांच्या जगामध्ये मनुष्य प्राणी राहतात. बरं, पेंटागॉन सारखी अमेरिकेतली प्राईम संरक्षण संस्था किंवा ब्रिटिश टेलिकॉम या संस्थांनी या मुंग्याकडून वेगवेगळ्या प्रकारचं तंत्रज्ञान शिकलेलं आहे. संदेशवहन, वाहतूक व्यवस्थापन आणि अँड अल्गोरिदम या प्रणालीचा संगणकीय कार्यपद्धतीमध्ये सुद्धा उपयोग केलेला आहे. एवढ्या मुंग्या महत्त्वाच्या आहेत. मुळात प्रदीप कुमार मानेंना हे पुस्तक संकलित करण्याच्या दृष्टीनं मिळालेली प्रेरणा काय आहे तेही बघायचं आहे. माने हे तत्त्वज्ञान आणि राज्यशास्त्र या विषयामध्ये MA आहेत. त्यांनी सेटनेट केले तत्त्वज्ञान या विषयामध्ये आणि डिप्लोमा इन जर्नलिझम बरोबरच ते सध्या पुणे विद्यापीठाच्या तत्त्वज्ञान विभागामध्ये PhDचं संशोधन करतायत. मला पाहायचं आहे की हे एवढी अमेझिंग माहिती, एवढ्या मुंग्या आपल्या जीवनामध्ये प्रभावी आहेत. प्रमोद कुमार पुण्यात हडपसरला राहतात. मुंग्यांवरच्या आणखी एका पुस्तकाच्या ते तयारीत आहेत. की लहानपणीपासूनच मला वेगवेगळ्या विज्ञान विषयांची आवड होती. की ब्रिटिश टेलिकॉम नावाची इंग्लंडची जी काय टेलिकम्युनिकेशन जी संस्था आहे ती मुंग्यांच्यापासून धडे शिकते. मग मला खरोखर आश्चर्य वाटलं की एक छोटी चिमुकली मुंगी आणि ती ब्रिटिश टेलिकॉम सारख्या एकदम प्रगत अशा कंपनीला कसा काय धडा शिकवते. मग मी हळूहळू त्या बाबतीत शोधायचा प्रयत्न केला. वेगवेगळे संदर्भ ग्रंथ पाहिले, वेगवेगळी सायंटिफिक अमेरिकन असेल, नॅशनल जिओग्राफिक असेल, नेचर असेल, सायन्स असेल, या अशा वेगवेगळ्या पत्रिकेमधील आणि मासिकामधील लेख मी पाहू लागलो. वेगवेगळ्या डॉक्युमेंटरीज असतील, BBC, नॅशनल जिओग्राफी, डिस्कवरी या पाहू लागलो. आणि जसं जसं हे मटेरियल मला मिळत गेलं तशा पद्धतीनं या पुस्तकाची रूपरेषा बनत गेली. मानेंच्या पुस्तकातलं अद्भुत मुंगी जग कॅमेऱ्यात कैद करण्यासाठी माझाची टीम पश्चिम घाटाकडे निघाली. एरवी नजरेला न दिसणाऱ्या मुंग्यांचं भूतलावर अफाट साम्राज्य पसरलंय. एका माणसामागं 10 लाख मुंग्या आहेत. मुंग्यांच्या जगभरात 12,000 जाती, त्यातल्या भारतात 657 आणि महाराष्ट्रात 110.
पुन्हा कोकणातल्या वेगळ्या आणि मराठवाड्यातल्या वेगळ्या. पटणार नाही, पण पृथ्वीच्या वजनात 1 वाटा मुंग्यांचा आहे. मुंग्यांना खाण्यासाठी भुसकटापासून कीटकांपर्यंत काहीही चालतं. 3च महिन्यांपूर्वी झुऑलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडियानं महाराष्ट्रातल्या मुंग्यांची इतिहासात पहिल्यांदा शास्त्रीय नोंद संकलित केली. कारण साधारण काळ्या आणि लाल मुंग्या ह्या फक्त घरामध्ये पाहायला मिळतात, पण जंगलांमध्ये जर गेलात तुम्ही तर विविध प्रकारच्या मुंग्या त्या विविध इकोसिस्टम्समध्ये आपलं जीवन यापन करत असतात. तर मुंग्या ह्या साधारणतः म्हणजे बहुभोजी आहेत. त्यांचं खाद्य वेगवेगळं आहे. काही चालतं त्यांना, त्या काही खाऊ शकतात. ह्याचा अर्थ हा झाला की आपण त्याला पॉझिटिव्ह वेनी जर पाहिलं तर दे आर ऑल स्कॅव्हेंजर्स. ते सफाई करतात. पश्चिम घाटात मुंग्यांची 3 प्रकारची वारूळ आहेत. मुंग्यांचं वारूळ हे वातानुकूलित बांधकामाचं अप्रतिम शिल्प. अंतर्गत रचना अशी की उन्हाळ्यात उन्हाचे चटके नाहीत की पावसाळ्यात पावसाचा प्रकोप. राणी मुंगीसाठी वेगळं घर, राणीच्या अंड्यांसाठी वेगळं घर, अंडी सांभाळणाऱ्या नर्सनाही वेगळं घर, कामगारांसाठी वेगळं घर आणि कित्येक गोदामं. पण मुंग्यांची घरं फक्त जमिनीवरच नसतात. हे पहा झाडावरचं मुंग्यांचं घरटं. जमिनीवरून माती शेण नेऊन मुंग्या पानापासून झाडावर घरटं बांधतात. झाडावरून उतरण्याची कला पहा. एखाद्या पॅराग्लायडर सारख्या या उडत उतरतात. जमिनीच्या पृष्ठभागावर गोल गोल कप्पे तयार करून केलेलं हे 3ऱ्या प्रकारचं अप्रतिम वारूळ. जमिनीच्या वर जेवढं वारूळ दिसतं त्यापेक्षा कितीतरी अधिक या वारुळाची खोली आणि रुंदी असते. मुंगी हा समाज म्हणून इतकी प्रगत आहे की त्यांच्या वसाहतीला सुपर कॉलनीज असं म्हणतात. आणि त्या कॉलनीज किती मोठ्या असाव्यात आपल्या कल्पनेच्या बाहेर. म्हणजे स्पेन आणि जपान या देशाच्या समुद्र किनाऱ्यावरती जेव्हा शास्त्रज्ञांनी शोध घ्यायचं ठरवलं तेव्हा ती जी वसाहत आहे, ती जी वारुळ एकानंतर एक सापडली, ती तब्बल 6000 किलोमीटर इतक्या लांबीपर्यंत सापडली. पण अर्थातच आपल्याला महाराष्ट्रातली ही जी भव्य दिव्य अशी वारुळं तुम्ही तुमच्या गावामध्ये गावाच्या शेतीच्या बांधावरती पाहिली असतील, त्या वारुळाचं स्ट्रक्चर आपल्याला जाणून घ्यायचंय. आपल्यासोबत माने आहेतच. हे स्ट्रक्चर वेगळं आहे आणि महाराष्ट्रात इतर जे दिसतात स्ट्रक्चर्स येस, ती वेगवेगळी असतात. हो. म्हणजे मुंग्यांच्या आपण वास्तुरचनेविषयी जर बघितलं तर काही मुंग्या आपण बघितलं की पानांचे स्ट्रक्चर्सनं बनवतात. काही मुंग्या अशा पद्धतीचं मोठं स्ट्रक्चर बनवतात. काही मुंग्या एकदम थोडंसं 1 फूटभर जमिनीवर असणारं स्ट्रक्चर बनवतात. हे आता अशा पद्धतीचं स्ट्रक्चर आपण बघतो जनरली 2 पद्धतीच्या कीटकांच्या मध्ये अशा पद्धतीचं स्ट्रक्चर दिसून येतं. प्रत्येक वारुळाचे रहस्यमय संकेत आहेत. मुंग्यांच्या वसाहतीत स्वतंत्र वॉचमन असतात. वॉचमन्स वारुळात येणाऱ्या प्रत्येक मुंगीला तपासतो. जणू मॉलमध्ये जाताना तपासणी होती तशी. जेव्हा उन्हाळ्यात पाणी कमी पडतं आहे मुंग्यांना, तेव्हा त्या मुंग्या त्या डायकामा गोळा करायची पिसं पक्ष्यांची पडलेली बारीक बारीक जमिनीवरनं, आणि ती पिसं आणून वारुळाच्या तोंडाशी व्यवस्थित ठेवायची की रात्री त्याच्यावरती दव साठतं आणि मग ते दवाचं पाणी त्या सकाळी ती पिसं आत नेऊन वापरायची. मुंग्यांच्या संपर्काच्या भाषाही आहेत. त्यासाठी मुंग्या 53 प्रकारची रसायनं वापरतात. भूक लागली हे सांगण्यासाठी वेगळं रसायन, एकमेकींच्या ओळखीसाठी वेगळं रसायन, शत्रूवर हल्ला चढवण्यासाठीही वेगळं रसायन. असं रासायनिक अस्त्र फेकणाऱ्या मुंग्या कॅमेऱ्यात कैद झाल्यात. मंडळी, इतकंच काय, युद्धात पराभव टाळण्यासाठी रसायनानं भरलेल्या मुंग्या स्वतःचा स्फोट घडवून आणतात. मुंग्या भयंकर युद्ध करून इतर वारुळातल्या मुंग्याची वंशहत्या करतात. याच रसायनामुळं मुंगी चावल्यावर आपल्याला खाज सुटते. चावलेला भाग लालेलाल होतो. 2 वेगवेगळ्या म्हणजे एकाच जातीच्या 2 वेगवेगळ्या वसाहतींच्यातही युद्ध होतात आणि वेगवेगळ्या जातींच्या मुंग्या त्याही दुसऱ्या जातींच्या मुंग्यांवर हल्ला करतात. भरपूर युद्ध करतात. युद्धात पराभूत झालेल्या मुंग्यांना आणि त्यांच्या अंड्यांना विजयी मुंग्या गुलाम बनवतात. पराभूतांना वारुळात आणून गुलामासारखी कामं करवून घेतात. वारुळात गुलामांसाठी वेगळी व्यवस्था असते. कधी कधी गुलाम बंड करतात
पण बंड पुकारलेल्या मुंग्यांना शोधून काढून मालक मुंग्या ठेचून मारतात. आपला मुंग्याच्या सामाजिक शास्त्राचा, विशेषतः मुंग्याच्या सामाजिक जीवनाचा आपला अभ्यास असाच चालू राहणार आहे. पण या ठिकाणी घेऊया एक छोटासा ब्रेक. तुम्ही पाहत राहा. मुंग्यांच्या जगात वैयक्तिक कोचिंग क्लासेसही आहेत. प्रत्येक नवजात मुंगीला संरक्षण आणि अन्न मिळवण्याचं प्रशिक्षण दिलं जातं. ट्रेनिंगची स्वतंत्र भाषा असते. ट्रॅफिलॅक्सिस म्हणजे मुंग्या एकमेकींना चुंबन देऊन भुकेल्या मुंगीला पोटात साठवलेलं अन्न भरवतात. जो वर्कर किंवा कामकरी त्याचं जे डोकं आहे ते साधारणपणे राणीसारखंच असतं, परंतु काम मात्र राणीसारखं असत नाही. त्याचा आकार थोडासा लहान असतो राणीच्यापेक्षा, परंतु बाकीच्या सगळ्या जी काही वैशिष्ट्ये आहेत ती सारखीच असतात. कामं मात्र निराळी असतात. काही जातीच्या मुंग्या शेती करतात. झाडांची पानं कापून वारुळात नेतात. पश्चिम घाटात पावसाळ्याच्या आधी पान घेऊन निघालेल्या मुंग्यांच्या कित्येक रांगा दिसतील. कापून आणलेल्या पानांवर मुंग्या वारुळातल्या खुल्या जागेत ठेवतात. पानं सडली की त्या पानांवर बुरशी चढते. विव्हर अँड्स म्हणतात, आपल्याकडे आहेत अनेक ठिकाणी. आंब्यांच्या झाडावर वगैरे विशेषतः जास्त दिसतात. ज्या पानं एकमेकांना गुंफून विणून घरटी बांधतात आणि त्याच्यात त्या वाढतात. तर झाडांवरती अशा एक एक ओळीने ठिकठिकाणी पानांचे गुंफ करून त्या घरटी बांधलेल्या असतात. ते सगळे एकच त्यांची वसाहत असते. त्यांच्या वारुळात बाहेरच्या झाडांची पानं कापून आणून ती पानांच्या वरती बुरशा वाढवून त्या बुरशांची शेती करतात आणि ते शेतकरीच आहेत. ते बुरशा खाऊन ते राहतात. अशा मुंग्या आहेत. त्यांना ॲक्टा म्हणतात. त्यांना सायंटिफिक त्याचं नाव ॲक्टा आहे. त्या आहेत दक्षिण अमेरिकेत आणि मध्य अमेरिकेत. एक राणी मुंगी सर्व वसाहतीची कुटुंब प्रमुख असते. 20 वर्षांच्या आयुष्यात राणी मुंगी एकदाच संभोग करते. संभोगाआधी नर आणि मादींना पंख फुटतात. संभोगानंतर नर लगेच मरण पावतो. राणी मात्र मरेपर्यंत रोज शेकडो अंडी देते. इतर मादी मुंग्यांना अंडी घालण्याची परवानगी नाही. आणि तसा प्रमाद कुणी केलाच तर राणी मुंगीचे सेवक आरोपी मुंगीला ठार मारतात. मुंग्यांच्या वारुळात नरांना काम नाही. मुंग्या आपण पाळतो तशा गायी पाळतात. या पहा त्यांच्या गायी. मुंग्या गायीसारखे किडे पाळतात आणि त्यांच्यापासून दूध पण काढतात. ते किडे तुम्हाला दाखवत आहेत माने. हे ते किडे आहेत. आता हे पहा की आपल्याला सगळ्यांना माहीतच आहे की मानवाने गोपालन केलेलं आहे. तशा पद्धतीचं हे गोपालन ज्याला आपण ॲफिड्स म्हणतो, ॲफिड्स, मेलीबग्स, ज्याला आपण मावा म्हणतो, तशा पद्धती जो उसावरती आणि जो एक उपद्रवकारक म्हणून आहे, पेस्ट म्हणून, त्याचं कल्टिवेशन जसं आपण गायींना पाळून दुधाचा आपण वापर करून घेतो तशा पद्धतीचं जे कल्टिवेशन आहे ते मुंग्या करतात. ह्या मुंग्या माव्यांना पाळतात. हा, मुंग्या माव्यांना पाळतात. त्यांना संरक्षण देतात. त्यांना इवन आता जर काही आपण नॅशनल जिओग्राफी आणि बीबीसीच्या डॉक्युमेंटरीजमध्ये आपल्याला शूट सुद्धा झालेला आहे की त्यांना गरज लागली तर त्यांना अन्न खाण्यासाठी सुद्धा ते चरायला घेऊन जातात. आणि इथं आणल्यानंतर ज्यावेळी मुंग्या हे सगळे मावे एकत्र असतात त्यावेळी मुंगीला एखाद्या भूक लागली तर तिला जसं आपण गाईला पाणवतो तशा पद्धतीने ते पाणवतात. आणि हे एक मधासारखा एक हनीड्यू सारखा एक पदार्थ असतो, तर ते सिक्रेट करतात. आणि मग माव्यांना त्या बदल्यात काय मिळतं? माव्यांना त्या बदल्यात एक तर गोष्ट की माव्यांना राहण्यासाठी एक स्ट्रक्चर मिळतं. त्यांना सिक्युरिटी मिळते. कारण मुंग्यांच्या बाबतीत जर आपल्याला बघितलं तर आपल्याला असं सांगता येतं की मुंग्या ज्या वनस्पतींच्या सान्निध्यात असतात किंवा ज्या जीवांच्या सान्निध्यात असतात त्यांचा बचाव चांगल्या पद्धतीने करतात. कारण मुंग्यांची सोसायटी ही एक ॲग्रेसिव्ह सोसायटी असते. थँक्यू सो मच. इतकं अमेझिंग जग आहे हे. आणि या जगाचा अभ्यास केल्यानंतर एक मनुष्य प्राणी म्हणून मला या मुंग्याकडून खूप काही शिकण्यासारखं आहे. किमान या मुंग्यांचं सामाजिक जीवन तरी. त्याच्यामध्ये माव्यामध्ये 2 आपल्याला अवस्था दिसतात. एक तर पंखधारी असते आणि एक पंखहीन अवस्था असते. तर ह्या मुंग्या काय करतात की पंखहीन जो मावा आहे, मावा हा कीटक ॲक्च्युली कीड आहे, म्हणजे पेस्ट आहे.
की करडीच्या झाडावर माव्याचा जेव्हा प्रादुर्भाव होतो तेव्हा आपलं उसावर आहे करडी. साधारण फुलपाखरांना ज्यांना सामान्य इंग्रजीमध्ये त्याचं नाव आहे ब्लूज. तर ब्लूची एक विशिष्ट जी फुलपाखराची जात आहे ती लार्वा म्हणजे त्याची जी अळी आहे ही सुद्धा एक असा गोड पदार्थ, शर्करायुक्त पदार्थ ती रिलीज करते आणि तो ॲन्ट्स खातात त्या पदार्थाला आणि इंटर्न ॲक्च्युली ॲन्ट्स त्याला प्रोटेक्ट करतात. म्हणजे त्या लार्व्याचा प्युपा होईल, पुप्यामधनं जेव्हा तो फुलपाखरू बाहेर पडतो इथपर्यंत त्याचं प्रोटेक्शन करतात. प्रसंग पडेल तशा मुंग्या आपल्या शरीरापासून जिवंत क्रेन, फूल, शिड्या, तराफा सगळं काही तयार करतात. झाडावरची पानं एकमेकांना जोडताना मुंग्यांची कला दिसते. एकाला एक जोडून घेऊन मुंग्या पाण्यात पूलही तयार करतात. त्याचा वापर करून हवी ती कामं मुंग्या करू शकतात. आपल्या वजनाच्या 100 पट वजन उचलतात. कोकणात मुंग्या आणि आंब्याच्या झाडाचं सहजीवन आहे. आंब्याच्या झाडावर मुंग्या घरटं करतात आणि त्या बदल्यात काही झाडांना मुंग्यांना डिंकासारखा गोड पदार्थ मिळतो. मुंगी आंब्याचं किडीपासून रक्षण करते. आपल्या शेतकऱ्यांनाही या मुंग्यांविषयी पारंपरिक ज्ञान आहे. हे मातीचे बैलाचं खांद ही शेकते ती, पुचुली घालते ती, झाली स्वयंपाक करा. आपल्याला माहिती आहे एवढे सांगितलं. काय निघते ते असे गुडे निघतात तांबड औषधाला. मग ती काय करायची गड्डे? ती तापवायची इंगळात आणि बैलाचे खांद शेकायचे. 20व्या शतकातला थोर शास्त्रज्ञ एडवर्ड विल्सन म्हणतो, मुंग्यांची वसाहत म्हणजे स्विस घड्याळ. एकदम नियंत्रणबद्ध, शिस्तबद्ध आणि सुंदर. मुंग्यांसारखा समाज करून राहणाऱ्या जीवांचा समूह जेव्हा एकसंघपणे एका शरीराप्रमाणे राहतो तेव्हा हा मुंगी समाज सुपर ऑर्गनाइज झालेला असतो. म्हणून आज मुंग्या जगातल्या प्रमुख संस्थांच्या अभ्यासाचा विषय झाल्यात. बर्ट हॉर्ट डॉब्लर नावाचा शास्त्रज्ञ असं म्हणतो की थँक गॉड मुंग्यांकडे अणुबॉम्ब नाहीये. कारण ते जर अणुबॉम्ब मुंग्यांकडे असते तर कदाचित त्यांनी ही वसुंधरा ब्लास्ट केली असती. अर्थात हे मुंग्यांच्या कार्यक्षमतेला त्या थोर शास्त्रज्ञानं दिलेलं प्रमाणपत्र आहे. पण मला एक जरूर प्रश्न पडतो, मुंग्यांचं छोटंसं वस्तुमान, त्यांचा आकार, पण पृथ्वी तलावरती असलेली त्यांची प्रचंड संख्या, कार्यक्षमता आणि सामाजिक जीवन बघता माणसाच्या जगामध्ये मुंग्या राहतात की मुंग्यांच्या जगामध्ये माणसं? कॅमेरामॅन काकासाहेब कांबळेसह मी राहुल कुलकर्णी, ABP माझा, कासपटा.